कृपया कुटुंबासमोर व्हिडिओ बघताय ते इयरफोन घाला आणि एकटे असाल तर होम थिएटर लावा. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 2:53. 2:30 वाजता भेटायला ठरलं होतं. मला कॉल सुद्धा येऊन गेला पण मी उठलो 2:30 वाजता. आणि आता सगळी तयारी बघा, ही आपली तयारी आहे. हे हेल्मेट, हे शूज असे लटकवले बाजूला. आडजोड आज आपण करणार आहे. आडजोड ब्लॉग, कुठलीच प्लॅनिंग नाही, काहीच नाही, सगळं अनस्क्रिप्टेड आहे. आणि बघणार आहे काय सीन होतं आहे काय नाही. आता मी चाललो आहे माझ्या एका फ्रेंडला पिक करायला. तिकडून आपण जाणार आहे बँड्रामध्ये, जिकडे सगळे भेटणार आहे. आणि तिकडून आपली ब्लॉगिंग करी सुरू होणार आहे. फुल धमाल येणार आहे बघी. चला भेटूया. रोम रोम भाइयों. पोचलो आपण आपल्या बाईककडे. तर बाईक काढू, फ्रेंडला पिक करू आणि पुढे बघून घेऊ. भावांनो 5 मिनटं पण नाही झाले आणि पहिलाच हगलो आहे मी. एक रॉंग वे घेतला आणि आता फसलो आहे. आता बघू काय करायचं इथे. माझी फाटली आहे पण बघूया आपण. आपल्या फ्रेंडला घ्यायला आपण आतमध्ये आलो पण फ्रेंड बाहेर जाऊन थांबली आहे. आता आतमध्ये म्हणजे एवढ्या आत आलो आहे की भाई बाहेर जायला आता 15-20 मिनटं लागतात. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. नमस्कार गाईजांनो, फायनली स्ट्रगल, मेहनत आणि सगळी प्रतिष्ठा एकत्र लावून आपण पोचलोय बँड्राला. आणि बँड्रामध्ये आपल्याला भेटलाय बँड्राची शान, बँड्राची जान, ओमकार. आज आपल्याकडे स्क्रिप्ट नाही, आज आपला आडझोड ब्लॉगिंग आहे. आमचे उबरचे 2 पॅसेंजर आलेत. मागे कोण आहे? कोपरे में कोण आहे? राजेश आणि ऐश्वर्या. अब चिंता म्हणून लेफ्टला जाऊ आपण. इकडे सगळं सामान वगैरे लावून घेऊ आणि निघून जाऊया आपण. त्याला डोळे झाकून त्याला पनवेलला लागायचं. मला इथे सीट भरले की झालं. अरे भूकला अरे हा मामा सवाल ऐसा मत करो मेरी जान. हा पलाश पलाश. हाँ तो बमन बमन. हे व्हिडिओ चालू आहे रे, व्हिडिओ चालू आहे. मोठ्याने बोला. अरे गणपती बाप्पा बोला. हॅलो हॅलो हॅलो. कोण ऐकताय की नाही? आमच्या प्रवासाची सुरुवात कधीच झाली आहे. थोडं उशीर आहे आम्ही. थोडं जास्तच उशीर आहे. आणि म्हणजे आजचं आपण ठरवलंय, लास्ट टाइम मी प्लॅन केलेलं थोडं व्लॉग विचार करून बनवायचा, पण आजचा आपला आडजोड व्लॉग आहे पूर्ण. याच्यात सगळं अनफिल्टर असेल, अनएक्सपेक्टेड असेल. आम्हाला अर्ध्या गोष्टी माहितीच नाही आहेत. अच्छा जी. तर विषय असा आहे की आमचा मिलिंद गुन्हाची मागच्या गाडीत आहे, जो आम्हाला गाड्याची वाट दाखवणार तो. आणि आम्ही आता गुगल आंटीच्या बरोबरती चाललोय. खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्यात आमच्यासोबत. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसी गाली दूं. वेगळाच सीन आहे. एक डिप्पर होतं, एक अप्पर होतं. म्हणजे काय सोडायचं नाही. आमच्या मागे ना पोर्श कयान आहे आणि गाडी रस्ता संपला. मंगल भावानया हा गेला. ह्याला बोल ब्रिज चढ. तर व्हिडिओच्या सुरुवातीला प्रवासाच्या सुरुवातीला गणपतीचं नामस्मरण करून आपण प्रवास सुरू करतोय. गणपती बाप्पा झालं. हे नशीब असंच आहे माझं. काहीच आहे बघा, मी एअरपोर्ट दाखवायला चालू केला आणि जाणार रस्ता दाखवायला आलो तर समोर डंपर आले. काय ठरवलं काय करू? व्लॉग करू की नको करू? नजारा बघा मित्रांनो. साधारण आम्ही मुंबईपासून 250 ते 300 किलोमीटर लांब आहे. आणि जरा पण थकावट नाही, काहीच नाही चेहऱ्यावर. सगळे एकदम तरुण ताजे तवाने आहेत. हा तुम्ही ना कॅमेराला जस्टिफाय नाही करता. हा प्रत्येक ब्लॉगरचा डायलॉग आहे, पण करतोय काय नाही. हे असंच दिसतंय, काय वेगळं दिसत. हा आता हा काय माहिती डिरूट केलं त्याने फुकट. ही भूते भूते ही भूते. तर मित्रांनो आता तुम्हाला भेटवतो आमचा मिलिंद गुणाची. या ट्रिपचा मिलिंद गुणाची आहे आमचा. आणि
चूक याची नाही आहे, चूक गुगल मॅप, चूक आमची आहे. गुगल मॅपची पण नाही, चूक आमची आहे. आम्ही आलो पिकनिकला, सॉरी. इकडे छोटासा डिबेट झालाय. ओम आमचा गेलाय पुढे आणि चिंतामणी गुगल मध्ये जाणार की मॅप मध्ये ठीक करणार. मुझे क्यों तोड़ा? विषय काय तू चुकलास कसं बस काय बोलतोय माहितीये काय हा नेहमी बोलतोय आम्ही गेलोय त्या रोडने नको जाऊया वेगळ्या रोडने जाऊया. तुम्हाला वाटेल आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय, पण नाही. अजून आम्ही किल्ल्याचा असा पीक पण नाही बघितलाय. आणि हे सगळं होतं चव्हाण, सॉरी ओम. पोचते 7 वाजता आता. बघत आत्ता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार जायचंय ठीक आहे, पण गाईजांनो आपल्याला तीन डोंगर चढून किल्ल्यावर पोचायचंय. 3 डोंगर चढायचे, 1 2 3 मग गड. आपण गाड्या कुठे लावायच्या गाड्या पुढे पुढे राईट मारायचं. राईट आहे त्याच्यानंतर सरळ आहे 3 तुला फॉलो करतो आम्ही. ठीक आहे, चल. चिन्मय आम्ही तुमच्या मागे आहे, आरामात येऊ, चालेल. आमच्या मिलिंद गुणाजीला दिलेला शेवटची संधी आहे ही. आज तुम्हाला माफी आहे, आज तुम्हाला नाही कापणार, आमच्या त्याला गुणाजीला कापणार आहे. हे टिप्पर मार. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्य